चौघजण तिसऱ्या आघाडीत सामील झालेत। मराठा आरक्षणासाठी आपण पूर्वीपासून सकारात्मक भूमिका घेतलेली, मनोज जरांगे देखील सकारात्मक भूमिका घेत आहेत। तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगेंना घेण्याचा प्रयत्न किंवा आपली त्याची चर्चा तशी झालेली आहे का? काय प्रस्ताव? परवाच मी त्यांना परवा मनोज जरांगे पाटलांनी भेटले मी, आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे की या महाराष्ट्रात इतका अन्याय व्हायला, लोक व्यथित आहेत व्यस्त, आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे कुठेतरी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। तुम्ही जर पाहिलं असं अनेक वर्ष या 75 वर्षात नुसते हेवे दावे चालू आहेत आणि माझं तुझं तुझं माझं एवढंच चालू आहे। सुसंस्कृत महाराष्ट्राकडे आपण जायला पाहिजे। महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांना दिशा द्यायला पाहिजे, ते तसं काय होताना दिसत नाही आणि नुसतं राजकारण हा पायंडा पडत चाललेला आहे। त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा पर्याय। सरकारमध्ये आलात किंवा सरकार जर आपण स्थापन करतो, आरक्षणाचा नेमका तोडगा कशा पद्धतीने सोडायचा असेल? ज्या दिवशी माझ्याकडं सत्ता येईल त्या दिवशी मी सांगतो का मला मी शाहू महाराजांचा वंशज आहे। ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, आणि म्हणून शाहू महाराजांनी जर आरक्षण दिलं असतं तर आरक्षण या गरीब मराठ्यांना मिळालंच पाहिजे, ही मी या मताचं आहे। आणि हे बाकीचे जे काय काय चालू आहे, सगळं खेळ चालू आहे, हे कसं कोर्टात टिकणार आहे हे सुद्धा प्रश्नचिन्हच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।